आज पहिल्यांदा मी मागे न लागता नवऱ्याने मला मूवी बघायला नेलं. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा तुम्ही सर एकदम मजेतच असाल. तर इथे सकाळीच कामाला सुरुवात झाली. आता बस इथेच राहिलेलं थोडंसं काम जे लगभग आता कंप्लीट होत आलंय. आता इथे सुद्धा पट्ट्यांची डिझाईन बनवली आहे जे खूप सुंदर दिसते आणि तो कलर सुद्धा. इथे थोडीफार मस्ती करत आहे बिट्टू सोबत. बिट्टूला एनी टाइम मस्ती केली तरी बरंच आहे, पण मी माझ्या कामातून थोडा वेळ काढून तिच्यासोबत थोडी मस्ती करतेच. तिच्यासोबत खेळून झाल्यानंतर पहिला आली मी किचनमध्ये. इथे बनवली मस्त हिरव्या मिरच्यांमध्ये उडदाची डाळ होती. म्हटलं आता काहीतरी भाकर पण बनवू याच्यासोबत. उडदाची डाळ आणि भाकर खरंच खूप छान लागते. आणि ही जी भाकर मी बनवत आहे हे मिक्स आट्याची भाकर आहे, ज्यामध्ये मी बाजरी, ज्वारी, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, त्यासोबतच थोडेसे तांदूळ पण घेतले. ही मिक्स याची भाकर मला खूप आवडते. मी असं तोंडामधूनच काढलं की मी भाकर बनवणार आहे. असं म्हणतात ना, घर बसाय आणि लुटेरे हाजीर, तसंच माझी जाऊ म्हणते माझ्यासाठी पण बनव. मी म्हटलं ठीक आहे, मग काय उंडा मळवायला घेत. किचनमध्ये असताना सासूबाईने सुद्धा कुठला तरी जोक मारला, त्यामुळे आम्ही दोघी सासूला खूप हसत होतो. नंतर त्या हॉलमध्ये निघून गेल्या. मी माझ्या भाकरीच्या तयारीला लागली. हे मिक्स भाकरीचं पीठ असल्यामुळे ना हे मी पोळपाटावरच बनवते चपातीसारखं. याचं कोणी थोड्या मोठ्याही बनवू शकते, म्हणजे थापून. मला थापून जमत नाही, म्हणून मी पोळपाट बेलण्याने चपातीसारखीच बनवते. ही भाकर खायला जेवढी टेस्टी असते त्यापेक्षा आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. आणि जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर त्यासाठी तर एकदम बेस्ट भाकर आहे. मी जेव्हा माझी वेट लॉस जर्नी सुरू केली होती त्यावेळेस मी मिक्स भाकर रोज संध्याकाळी खायची. माझ्या लग्नाआधी मला थापून नाही तर हातावरच्या भाकरी यायच्या, पण जेव्हापासून लग्न झालं त्यानंतर मला अजिबात भाकरी करायची गरज पडली नाही. पण जेव्हा मी माझी वेट लॉस जर्नी सुरू केली त्यावेळेस मला मॅम म्हणाले होते की तुम्ही भाकर खा. नाही निदान सकाळी तुम्हाला जमत नसेल तर संध्याकाळी तरी तुम्ही भाकर खा. आणि त्यावेळेस मी करायला सुरुवात केली होती भाकरी, तर त्यावेळेस मला जमत नव्हत्या, म्हणून मग मी अशा चपातीसारख्या भाकरी बनवायची. पिक्चर बघायला जाते. नु मम्मी येणार नाही आणि बिट्टू येणार नाही. माझं नाही सांगितलं ना तू? माझं नाही सांगितलं ना? तुझी नु मम्मी येणार नाही आणि तूही येणार नाही. फक्त मी आणि तुझे पप्पा आणि दादा. आज पहिल्यांदा मी एवढ्या लवकर जात आहे मूवी बघायला. नाहीतर जाऊ सोबत असली ना तर तुम्हाला खरं सांगते मूवी तिकडे सुरू सुद्धा होते, त्यानंतर आम्ही तिथे पोहोचतो. पण हा चमत्कार पहिल्यांदाच घडला जे मी अर्ध्या तास आधी मूवी बघण्यासाठी निघाली आहे. कारण माझ्या नवऱ्याचं कामच एवढं डेंजर आहे. मी जर तयारीमध्ये जास्त वेळ घालवला असताना तर माझ्या नवऱ्याने मला घरीच ठेवलं असतं आणि स्वतः निघून गेले असते. तसं तर आमचा तिघांचा प्लॅन ठरला होता आर्यनलाही सोबत आणायचं, पण नंतर ते तिकीट काढायला गेले त्यावेळेस तिथे समजलं की 18 वर्षाच्या मुलं चालत नाही. आर्यन खूप रागावला होता आम्ही निघालो त्यावेळेस. त्याला असं वाटत होतं की आम्ही मुद्दाम त्याला नेत नाहीये. पण नंतर इथे आल्यावर मी पहिला तिथे बोर्ड लागलेलं होतं की 18 वर्षाच्या मुलं चालत नाही, त्याचा व्हिडिओ घेतला, फोटो काढला, त्याला पाठवला. तसं तर क्रिसमसला 5-6 दिवस बाकी आहे, पण इथे आतापासूनच डेकोरेशन केलेलं होतं. मग काय 2-3 फोटो तिथेही काढले. नवऱ्याला आणि मला दोघांनाही धुरंधर मूवी पाहायचा होता. पण गेल्या आठवड्यामध्ये असं झालं की गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे संडेला पूर्ण फुल झालेलं होतं. त्यासोबतच कालचा दुसरा आठवडा होता, कालही फुल झालेलं. शेवटी आज सोमवार, आम्ही सोमवारला मूवी पाहायला आलो. हा धुरंधर मूवी जो आहे ना पैसा वसूल मूवी आहे. तुम्ही एकदा नक्कीच पाहायला जा, असेल जर तुमच्या सिनेमामध्ये लागलेला. आमच्या अकोल्यातील सिनेमामध्ये हा अजूनही मूवी चालू आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर एवढा व्हायरल झालाय ना, तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला माहितीच असेल की अजूनही याच्या रील्स बनवणं सुरू आहेत. आणि हे म्युझिकही एवढं छान आहे, पूर्ण ऐकवलं असतं, पण माझ्या चॅनलवर मग कॉपीराईट येतं म्हणून मी जास्त वाजवलं नाही. मग आलं इंटरवल खाली आलं तर इथे बघितलं तर इथे पॉपकॉर्न वगैरे काहीच नव्हतं, पूर्ण बंद झालेलं. पॉपकॉर्न वगैरे काही दिसलं नाही तर मी डायरेक्ट आतमध्ये गेली मूवी बघायला. पण आमच्या समोरून 2-3 लोक पॉपकॉर्न्स किंवा काही खाण्यासाठी आणत होते. मग मी पण म्हटलं यांना चला बाहेर जाऊन बघूया, चालू झालं असेल तर ते. तिथे आल्यानंतर आम्हाला समजलं की खालचं दुकान बंद आहे, पण तुम्हाला खायला जर काही पाहिजेत असेल तर तुम्ही वर जा. मग आम्ही दोघेही पहिला वर आलो. आल्यानंतर इथे आमची ऑर्डर दिली. आम्ही घेतला होता इथे पिझ्झा. वरून खाली ऑर्डर देण्यासाठी त्यांना ऑर्डर दिल्यानंतर ते म्हणाले तुम्ही मूवी बघायला जाऊ शकता, आम्ही ऑर्डर तुमच्याकडेच घेऊन येणार. नेहमी तर आम्ही जेवण झाल्यानंतरच मूवी पाहायला येतो, पण आता पहिल्यांदाच असं झालं की आम्ही 5 वाजता मूवी बघायला आलोय आणि आता 8 वाजत आले होते, त्यामुळे आम्हाला खूप भूक लागली होती.
म्हणून आम्ही पिझ्झा ऑर्डर केला होता. त्यातही आमच्या ऑर्डरसाठी आम्हाला 15-20 मिनिटं वाट बघावं लागली. त्यानंतर हा पिझ्झा आला. पैसा वसूल मूवी असला ना की मनालाही छान वाटते की चला आपण चांगला मूवी बघून आलो. आता माझे मिस्टर तिकडे गाडी काढत आहेत, मी येते पुढे चालत. थिएटरमध्ये ज्यावेळेस बसलेलो होतो त्यावेळेस थंडी अजिबातच वाटत नव्हती, पण बाहेर आल्यानंतर एवढी थंडी वाटायला लागली मी डायरेक्ट बांधून घरी आल्यानंतर बिट्टू मॅडम आपल्या टीव्ही बघत होते अंगावर घेऊन चादर. थोड्या वेळाने तिचे बडे पप्पा आले. तिच्या बडे पप्पाने आणलं होतं तिच्यासाठी मशरूम सूप. ती पित होती. मी तिला म्हणलं मला थोडंसं शेअर करत नाही का, तर लगेच शेअर केलं. तर तिच्यासोबत थोडीशी मस्ती सुद्धा केली. आजचा ब्लॉग इथेच संपला. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.